असेल तर पाऊस मध्यम स्वरूपाचा पडेल. काय पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पडेल. ते घरटं जर समजा झाडाच्या शेंड्याला असेल, आता तिथं अपवादात्मक गोष्टी काही अशा आहे की काही ठिकाणी झाडाच्या शेंड्याला जर घरटं असेल तर वादळ वारं कमी राहील, पाऊस चांगल्या स्वरूपाचा पडेल अशा बऱ्याचशा ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, चांगला पडेल, काही ठिकाणी कमी पडण्याची शक्यता सांगितलेली, कारण ते टोकाला आहे. आता हे प्रत्येक ग्रंथकाराच्या वेगवेगळ्या इतिहासकारांच्या ग्रंथकारांच्या रचना वेगवेगळ्या आहे. आता ते बाकीचं मी नाही सांगत, पण सांगताना काय सांगतोय की मध्यभागी जर असेल तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, खोडाला जर असेल बुडाला अगदी तर पाऊस कमी पडेल, आणि एकदम टोकाला जर असेल तर हवा वादळ वारे हे सुटणार नाहीत. पाऊस एकदम काही ठिकाणी व्यवस्थितरित्या दाखवला आहे, काही ठिकाणी भरपूर प्रमाणात दाखवला आहे. आणि तसंच खोडामध्ये सुद्धा आहे की खोडाला जर ठेवलं तर भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, असं बरेचसे म्हणजे वेगवेगळ्या कथाकारांनी वेगवेगळ्या रचनाकारांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या हे लिहून ठेवलेले, अंदाज लिहून ठेवलेले. तसंच टिवटिवी टिवटिवी नावाचा पक्षी, आता हे मी माझ्या मनानं सांगत नाही, हे निरीक्षण आणि स्वतः केलेलं काही निरीक्षण आहे आणि काही शास्त्र आधार आहे. तर टिवटिवीनं अंडे जर सखल भागामध्ये घातले तर पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, कारण तिला माहिती आहे यावेळेस सखल भागामध्ये पाणी साचणार नाही, कारण पाऊस कमी. कारण पक्षी हे अशी सजीव आहेत की त्यांना त्या ठिकाणी काय ते ज्ञान प्राप्त झालेलं नैसर्गिकरित्या की पाऊस कधी पडणार आहे, भूकंप कधी येणार आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पक्ष्यांना अगोदरच कळतात. आणि त्यामुळे पक्षी हे प्राण्यापेक्षा, आता प्राणी गाय बैल म्हैस कुत्रा ही बांधलेली असतात बऱ्याच वेळेस, त्यामुळे त्यांना पळता येत नाही बांधलेली असल्यामुळे. पक्ष्यानंतर सर्वात संवेदनशील मांजर कुत्रा गाय म्हैस हे प्राणी संवेदनशील आहे. त्यांना अगोदर कळतं की कुठं भूकंप येणार आहे, कुठं वादळ वारा सुटणार आहे, कुठं काय होणार आहे, आणि त्यामुळे ते ताबडतोब स्थलांतर करतात. परंतु बांधलेली जनावरं स्थलांतर करू शकत नाही. आणि माणूस घराच्या आतमध्ये असल्यामुळे त्याचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे. त्याचा संपर्क कोणाशी आला आहे? टी व्ही, मोबाईल, इंटरनेट, नेट, त्याच्यानंतर बाकीचे हे आपले आता जे डबे आपण बोलतोय